हॅलो फ्रेंड. लास्ट व्हिडिओमध्ये आपण टाइमलाईन सुरू केले होतं. त्यामध्ये फ्रेम रेट बघितलेलं होतं. फ्रेम रेट म्हणजे 1 सेकंदमध्ये किती फ्रेम आपल्या नजरेसमोरून जाण्याचा दर. जर फ्रेम रेट व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर ती व्हिडिओ नक्की बघा. तर आज आपण टाइमलाईनलाच कंटिन्यू करतोय. टाइमलाईनमध्ये आज आपण प्ले हेड, फ्रेम, की फ्रेम आणि ब्लँक की फ्रेम हे बघणार आहोत. सोबतच फ्रेम बाय फ्रेम ॲनिमेशनलाही सुरुवात करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर सर्वप्रथम प्ले हेडला आपण समजून घेऊ. प्ले हेड हे टाइमलाईन वरील एक ब्ल्यू कलरची पट्टी आहे, जे करंट फ्रेम वरील ड्रॉइंग, ऑब्जेक्ट, कंटेंट स्टेजवर डिस्प्ले करतो. थोडक्यात हा प्ले हेड ज्या ठिकाणी असेल तेथील ड्रॉइंग व डिझाईन आपल्याला स्टेजवर दिसायला लागेल. आणि एनिमेशन झाल्यानंतर प्ले करून बघताना हा प्ले हेड जसा मूव्ह होईल तसं आपल्याला एनिमेशन स्टेजवर दिसायला लागेल. तर प्ले हेडला आपण टाइमलाईन वरतीही मूव्ह करून बघू शकतो. ज्या ठिकाणी आपण प्ले हेडला स्टॉप करेल त्या ठिकाणच्या फ्रेमवरील ऑब्जेक्ट व कंटेंट आपल्याला स्टेजवरती बघायला भेटेल. हे झालं प्ले हेड. प्ले हेड म्हणजे थोडक्यात तुम्ही कोणत्या ठिकाणी काय आहे हे बघण्यासाठी आपण प्ले हेड मूव्ह करून ते इझिली बघू शकतो. त्यानंतर येतो फ्रेम. फ्रेम म्हणजे एक प्रकारची इमेज आहे, पण Adobe Animate मध्ये आपण मागील की फ्रेमवरील ऑब्जेक्ट कंटिन्यू शो करण्यासाठी फ्रेम घेतो. ज्या ठिकाणपर्यंत फ्रेम असेल त्या ठिकाणपर्यंत त्या की फ्रेमवरील ऑब्जेक्ट आपल्याला कंटिन्यू शो होत राहील. फ्रेम हे मागील की फ्रेमवरील ऑब्जेक्टला कंटिन्यू विजिबल करून ठेवण्यासाठी यूज करतो. कंटिन्यू विजिबल ऑफ द लास्ट की फ्रेम. फ्रेम घेण्यासाठी आपण टाइमलाईन वरील फ्रेम वरती राईट क्लिक करायचे आणि त्या ठिकाणी तुम्हाला इन्सर्ट फ्रेम असं दिसेल. शॉर्टकट कीज F5 आहे. कोणतेही फ्रेम डिलीट करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण या ठिकाणी सेम त्या फ्रेम वरती राईट क्लिक करा आणि रिमूव्ह फ्रेम करा. सिलेक्शन करून आपण मल्टिपल फ्रेम सुद्धा डिलीट करू शकतो. फ्रेम घेण्यासाठी आपण F5 हे शॉर्टकट कीज यूज करू शकतो व फ्रेमला डिलीट करण्यासाठी शिफ्ट F5 ही शॉर्टकट कीज यूज करू शकतो. मेनूद्वारे जर फ्रेम घ्यायचं असेल तर इन्सर्ट मेनू मध्ये जाऊन टाइमलाईन मध्ये जाऊन त्या ठिकाणी आपण फ्रेम वरती क्लिक करू शकतो. त्यानंतर येतं की फ्रेम. की फ्रेम हे नवीन ड्रॉइंग बनवण्यासाठी किंवा चेंज करण्यासाठी यूज करतो. न्यू ड्रॉ अँड इंडिपेंडेंट चेंजेस. की फ्रेम घेण्यासाठी टाइमलाईन वर ज्या ठिकाणी की फ्रेम हवे त्या ठिकाणी राईट क्लिक करा व इन्सर्ट की फ्रेम करा. इन्सर्ट की फ्रेमची शॉर्टकट कीज आहे F6 व की फ्रेम डिलीट करण्यासाठी शिफ्ट F6. मेनूद्वारे आपण इन्सर्ट मध्ये जाऊन टाइमलाईन मध्ये जाऊन त्या ठिकाणी की फ्रेम वरती क्लिक करू शकतो. नवीन अपडेटेड व्हर्जन मध्ये टाइमलाईन वरती एक ऑटो इन्सर्ट की फ्रेम हा बटन ऍड झाला आहे. त्यामुळे जर हा ऑन असेल तर की फ्रेम घेणे प्रत्येक वेळेस गरज नाहीये. ज्या ठिकाणी आपल्याला चेंजेस करायचे त्या ठिकाणी आपला प्ले हेडला घ्या आणि चेंजेस करा. त्या ठिकाणी ऑटोमॅटिक तुमचा की फ्रेम ऍड होईल. जर टाइमलाईन मध्ये कोणतीच फ्रेम किंवा की फ्रेम नसेल तर त्या ठिकाणी आपण डायरेक्टली जरी ड्रॉ केलं तर या ठिकाणी हा बटन जर चालू असेल तर ऑटोमॅटिक तुम्हाला की फ्रेम ऍड करून देईल. जर ऑटो इन्सर्ट की फ्रेम हा बटन जर बंद असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक वेळेस की फ्रेम मॅन्युअली घेणं गरजेचं आहे. तर एखाद्या की फ्रेम वरील फ्रेम वरती जर आपण कोणतेही चेंजेस केलं तर त्या ठिकाणी मागील की फ्रेम वरील ऑब्जेक्ट चेंजेस होईल. तेच संपूर्ण तुमच्या फ्रेम वरती दिसेल. जर फ्रेम व की फ्रेम जर टाइमलाईन मध्ये कोणतीच नसेल तर त्या ठिकाणी नवीन ऑब्जेक्ट ड्रॉ करताना तुम्हाला एक एरर येईल आणि हेच एरर म्हणजे तुमचं या ठिकाणी कोणतीही फ्रेम किंवा की फ्रेम नाहीये हे इंडिकेट करतं. त्यासाठी तुम्हाला अगोदर की फ्रेम ऍड करावे लागेल आणि मगच तुम्ही ड्रॉइंग बनवू शकता. त्यामुळे तुम्हाला ऑटो इन्सर्ट की फ्रेम हा बटन खूप महत्वाचा आहे. ते जर चालू असेल तर तुम्हाला की फ्रेम बनवायची गरज नाहीये. जर तो बंद असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला मॅन्युअली की फ्रेम ऍड करावं लागेल. नेक्स्ट येतो इन्सर्ट ब्लँक की फ्रेम. जर एखाद्या लेअरवरील ऑब्जेक्ट आपल्याला शो करायचं नसेल तर त्या ठिकाणी आपण ब्लँक की फ्रेम ऍड करू शकतो. ब्लँक की फ्रेम म्हणजे त्या की फ्रेम वरती कोणताच ऑब्जेक्ट नसतो. ते टोटली एम्प्टी असतं. जर एखाद्या ठिकाणी आपण ब्लँक की फ्रेम जर घेतलं तर त्या खालील लेअरवरील ऑब्जेक्ट टोटल तुम्हाला जसेच्या तसं दिसायला लागेल. ब्लँक की फ्रेम ऍड करण्यासाठी टाइमलाईन वर ज्या ठिकाणी तुम्हाला की फ्रेम हवे त्या ठिकाणी राईट क्लिक करा आणि इन्सर्ट ब्लँक की फ्रेम यावर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला ब्लँक की फ्रेम ऍड झालेली बघायला भेटेल आणि यालाही तुम्हाला डिलीट करण्यासाठी शिफ्ट F6 चा यूज करायचा आहे. टाइमलाईन वरील काही महत्वाच्या शॉर्टकट कीज. प्ले हेडला एक एक फ्रेम पुढे करण्यासाठी तुम्हाला फुल स्टॉपचा यूज होईल आणि प्ले हेडला तुम्हाला एक एक फ्रेम मागे घेण्यासाठी तुम्हाला कॉमाचा यूज होईल.
कोणत्याही ठिकाणी असताना टाइमलाईनच्या सुरुवातीला येण्यासाठी शिफ्ट प्लस कॉमाचा यूज होईल. टाइमलाईन वरती कोणत्याही ठिकाणी असताना लास्ट फ्रेम वरती येण्यासाठी शिफ्ट प्लस फुल स्टॉपचा यूज होईल. पुढील की फ्रेम वरती जाण्यासाठी अल्ट प्लस फुल स्टॉपचा यूज होईल. मागील की फ्रेम वरती जाण्यासाठी अल्ट प्लस कॉमाचा यूज होईल. तर हे झाले काही महत्वाचे शॉर्टकट कीज. आता आपण फ्रेम बाय फ्रेम एनिमेशन करून बघूयात. स्टेजचा कलर इथं मी चेंज करतोय. हा कलर मी स्टेजला ठेवतोय. रेक्टेंगल टूल घेतला, ब्लॅक कलर घेतलं, अशा पद्धतीने ड्रॉ करून घेतोय. पुन्हा या ठिकाणी मी कलर चेंज करतोय, अशा पद्धतीने मी ड्रॉ करतोय. कंट्रोल पकडून या ठिकाणी झूम करून घेतोय. सिलेक्शन टूल याची शॉर्टकट कीज आहे ए. या ठिकाणी थोडंसं असं कर्व करतोय. अल्ट पकडून मी या ठिकाणी थोडंसं असं वरती घेतोय, इकडे पण असं वरती घेतोय आणि हा पार्ट मी इथं खाली घेतोय. थोडंसं झूम केलं, अशा पद्धतीने कर्व केलं. त्याला अशा पद्धतीने ड्रॉ करतोय, थोडंसं इथं पण कर्व करतोय. त्यानंतर इथं ओव्हल घेतोय, ग्रीन कलर, आणि अशा पद्धतीने ड्रॉ. अल्ट पकडून याचे मल्टिपल कॉपी काढतोय. तर काही अशा पद्धतीने मी ड्रॉइंग इथं बनवलेली आहे. स्टेजच्या बाहेर गेलेला ऑब्जेक्ट जर हाईड करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला बटन दिले, स्टेजच्या बाहेरचा ऑब्जेक्ट तुम्हाला दिसणार नाही. पुन्हा चालू केल्यानंतर तुम्हाला दिसायला लागेल. बंद केलं, चालू केलं, बंद, चालू. या ठिकाणी अजून एक मी लेअर घेतोय. इथून आपण नवीन लेअर घेऊ शकता. लेअर हे आपल्याला प्रायव्हसी प्रोव्हाइड करतं दोन्ही ऑब्जेक्टला वेगवेगळ्या सिलेक्शन करण्यासाठी. एक रेक्टेंगल टूल घेतला आणि इथून मी कलर घेतो व्हाईट, अशा पद्धतीने ड्रॉ केलं. याचा हाफ पार्ट मी इथून सिलेक्शन करतोय, रेड कलर. इकडून हाफ पार्ट सिलेक्ट केला, रेड कलर. या ठिकाणी वरती हा पार्ट सिलेक्शन करतोय, ब्लॅक कलर. त्याच्यावरती मी पार्ट सिलेक्शन करतोय, अशा पद्धतीने कलर घेतला. अल्ट पकडून मी इथं ड्रॅग केलं, इथून पण अल्ट पकडून ड्रॅग केलं. या ठिकाणी अल्ट कर्व करून घेतलं. इथं मी कोणती की प्रेस नाही करत, फक्त लेफ्ट माउस फिरवतोय. या ठिकाणी पुन्हा इथून मी अशा पद्धतीने सिलेक्शन केलं आणि इथून मी जे कलर घेतोय अशा पद्धतीने अल्ट पकडून मी इथं खाली ड्रॅग केलं. लासो टूल घेतोय पॉलिगॉनचं, अशा पद्धतीने सिलेक्शन केलं आणि इथून मी जे कलर घेतोय अशा पद्धतीने सिलेक्शन टूल अशा पद्धतीने सिलेक्शन केलं तर ब्लॅक कलर. हा कलर इथं मॅच होत नाही, त्यामुळे वापस मी या ठिकाणी सिलेक्शन करून येलो टोन मध्ये हा कलर घेतो. तर हे दोन ऑब्जेक्ट इथं झालेले आहेत. हे आहे आपलं पेन्सिल आणि हे आहे आपलं बीजी. जसं की आपण बघितलं की फ्रेम वरती आपण मॉडिफाय करू शकतो. हे की फ्रेम मला जवळपास 4 सेकंदापर्यंत हवंय. F5 प्रेस केलं, या ठिकाणी हे फ्रेम कंटिन्यू आपल्याला इथंपर्यंत विजिबल झालेले दिसते. आता सध्या मला बॅकग्राऊंडमध्ये काही चेंजेस करायचं नाही, त्यामुळे मी इथं लॉक करतोय. पेन्सिलला सगळ्यात पहिल्यांदा इथं मी एनिमेशन करतोय. त्याला सिलेक्शन केलं, या ठिकाणी घेऊन आलो, त्याला झूम करतोय. जवळपास मी 15 फ्रेमपर्यंत या ठिकाणी ह्याला सिलेक्शन करून घेतोय. आणि F6 की फ्रेमसाठी, म्हणजेच प्रत्येक की फ्रेमवरती मी तर इंडिव्हिज्युअली चेंजेस करू शकतो. तर पहिलं सिलेक्शन केलं, सेंटर पॉईंट इथं घेतला आणि इथं कर्व करून घेतलं. इथे पुढच्या की फ्रेम वरती जाण्यासाठी कीबोर्डचा फुल स्टॉप बटन मी वापस सिलेक्शन केलं, त्याला घेतोय इथे आणि इथून मी याला रोटेट करतोय. पुन्हा नेक्स्ट की फ्रेम वरती येतोय आणि याला थोडंसं मी इथं ठेवलं. नेक्स्ट की फ्रेम वरती पुन्हा मी जातोय, इथे झूम केलं, या ठिकाणी ठेवून दिलो, सेंटर पॉईंट कर्व केलं. नेक्स्ट की फ्रेम वरती मूव केलं, या ठिकाणी घेतोय, त्याचं सेंटर पॉईंट इथं घेतलं, त्याला अशा पद्धतीने मूव केलं. आता प्रत्येक वेळेस मला पेन्सिल घेण्यासाठी इकडे जावे लागेल, पण मी काय करतोय, इथपर्यंत आपलं एनिमेशन झालंय. तर याच्या पुढचे मी फ्रेम काय करतोय, डिलीट करतोय. राईट क्लिक, क्लिअर की फ्रेम, आणि पुन्हा मी इथं काय करतोय, F6 लावतोय सिलेक्शन कर, म्हणजे पेन्सिल आपल्या इथल्या इथं मूव करता येईल.
झूम केलं तर या ठिकाणी मी काय करतोय, नेक्स्ट की फ्रेम वरती येतोय आणि इथं की फ्रेम वरती सिलेक्ट केलं की या की फ्रेम वरील ऑब्जेक्ट पूर्ण सिलेक्शन होईल आणि मी याला इथे मूव्ह करतोय. इथून तुम्ही डायरेक्टली असं पण रोटेट करू शकताय आणि असं ऍडजस्ट करू शकताय. अदरवाइज हे सेंटर पॉइंट पण तुम्ही चेंजेस करू शकता. तर या ठिकाणी पुढच्या की फ्रेम वरती आलो, इथं क्लिक केलं, मी इथं ठेवतोय. पुढच्या की फ्रेम वरती आलो, या ठिकाणी मी इथं घेतोय आणि इथं रोटेट या ठिकाणी इथं ठेवतोय. मागील की फ्रेम इथं होती, आता ते थोडंसं वरती सरकवतोय. तर अशा पद्धतीनं मी फास्ट फॉरवर्ड मध्ये करून घेतोय. तर आपलं ॲनिमेशन काय झालेलं आहे, अशा पद्धतीनं झालेलं आहे. तर मध्ये गॅप घेण्यासाठी तर मी काय करतोय, F5 नेक्स्ट की फ्रेम F5 नेक्स्ट की फ्रेम F5 नेक्स्ट की फ्रेम F5. इथपर्यंत मला ॲनिमेशन स्टॉप करायचं आहे. इथून मी शिफ्ट F5 डिलीट. ज्या ठिकाणी मी की फ्रेम लावले त्या पद्धतीने मी खालच्या लेअरवरतीही की फ्रेम लावून घेतोय. आता पेन्सिलची लेअर मी लॉक करतोय कारण आपण पेन्सिलचं ॲनिमेशन ऑलरेडी करून घेतलंय. बॅकग्राऊंडची लेअर मी अनलॉक करतोय. अशा पद्धतीने पहिल्या की फ्रेमवरील ऑब्जेक्ट मी सिलेक्शन करतोय आणि डिलीट बटननं मी डिलीट करतोय. सेम पुढच्या की फ्रेमवरती घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं सिलेक्शन करून डिलीट करायचं आहे. अशा पद्धतीने प्रत्येक की फ्रेमवरील ऑब्जेक्ट पेन्सिलच्या नीबपर्यंत आपण सिलेक्शन करायचं आहे, डिलीट करत जायचं आहे. I've got an itch I can't scratch, I'm missing a piece that completes a whole part of me, an open wound scar to see. Everybody come here, gather round, welcome to the freak show, the best. एंड वाला पार्ट मी मोठा ठेवतो जेणेकरून आपल्याला ते थोडं जास्त वेळ दिसायला हवंय. त्यामुळे त्यामध्ये मी फ्रेम ऍड करून घेतोय. या ठिकाणी मी लूप लावतोय जेणेकरून ते पुन्हा आपल्याला रिपीट प्ले होऊन दिसायला हवंय. तर झालेलं ॲनिमेशन मी एंटर बटन प्रेस करून या ठिकाणी प्ले करून बघतोय. तर बेसिक ॲनिमेशन या ठिकाणी आपण कशा पद्धतीने ड्रॉ करायचं आहे, कसं बनवायचं आहे, हे गोष्टी आपण इथं बघितलेल्या आहेत. तर मे बी तुम्हाला फ्रेम बाय फ्रेम ॲनिमेशन कसं करायचं हे समजलेलं असावं. तर असे वेगवेगळे असाइनमेंट बनवा, प्रॅक्टिस करा, समजून घ्या फ्रेम काय आहे, की फ्रेम काय आहे, एम्प्टी की फ्रेम काय आहे, म्हणजे तुम्हाला पुढे अडचण होणार नाही. त्यासाठी हा व्हिडिओ व्यवस्थित बघा. काय कन्फ्युजन असेल तर पुन्हा बघा आणि नाही समजलं तर शेवटी कमेंट करा आणि त्या कमेंटचा मी नक्कीच उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. मी जरी नाही दिलं कमेंट तर माझी टीम नक्कीच तुम्हाला हेल्प करेल. तर या ठिकाणी करूया स्टॉप. नेक्स्ट व्हिडिओ भेटूया नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत एन्जॉय.